अरे इथे बघू शकता, इथे ना मला ना जसे इथले केस गेलेली माझी पूर्ण टक्कल पडलेलं. कसं मी ते आणले केस, हे ती रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. हा अगोदरचा फोटो बघा आणि हा आताचा फोटो बघा, काय डिफरन्स आहे. इथले जे पूर्ण हे केस ती भरलेत आणि माझे केस ना दाट पण झाली आहेत आता, खरंच सांगते. आता हे तेल मी जे बनवलंय घरगुती तेल आहे, मी काचेच्या डब्यात स्टोर करून ठेवलंय. आता हे कसं बनवलं मी ऑइल ते सांगा पुढे. मी झाडाचं एक ॲलोवेरा घेतलं, त्याच्या साईडने अशा प्रकारे काटे काढले आणि वरची साल काढून घेतली. फक्त आतला गर घेतला मी. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करते ती कृती. आता पूर्ण साहित्य सांगते तुम्हाला काय काय घेतलं ते. हे ॲलोवेरा घेतलं, मेथी घेतली आहे, थोडीशी क्रश करून घ्यायची मेथी. ही कलोंजी आहे, ती तुम्हाला ऑनलाईन पण भेटू शकते किंवा दुकानातही भेटू शकते. हा आवळा आहे, तो किसलेला आहे आणि सुकवून मी घेतला आहे. 4 जास्वंदीच्या कळ्या घेतल्या आहेत आणि हा कढीपत्ता आहे आणि हे पॅराशूट ऑइल. चला आपलं सगळं साहित्य तर रेडी झालं, आता कृती बघूया. मी एक भिड्याचा तवा घेतला आहे. तुम्ही लोखंडी तवा घेऊ शकता किंवा कढई घेऊ शकता. मी भिड्याचा तवा गरम करून घेतला आणि त्याच्यात तेल ओतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात सगळं साहित्य एक एक करून मी टाकलं आणि सगळं साहित्य लालसर होईपर्यंत भाजलं. नंतर गॅस बंद करून ठेवला. कसं असतं, तवा गरम असला ना की थोड्या वेळेपर्यंत ते जे आतलं मिश्रण असतं ना, जे सगळं आतलं साहित्य असतं ना, ते थोड्या वेळ भाजतं. मग त्याचा कलरही अजून थोडा डार्क होतो. आणि हे तेल ना पूर्ण रात्रभर तसंच झाकून ठेवून द्यायचं. आता दुसऱ्या दिवशी बघितलं ना तर तेलाचा कलर पूर्ण चेंज झाला होता. माझ्याजवळ असा सुती कापड होता, तो घेतला, एका भांड्यावरती ठेवला आणि सगळं तेल चांगलं पिळून पिळून गाळून व्यवस्थित घेतला. चोथा राहिला पाहिजे, व्यवस्थित चांगलं गाळून घ्यायचं. ही माझ्याकडे काचेची बरणी होती, त्यात आधी पण एकदा मी तेल बनवलं होतं. त्यात थोडंसं तेल राहिलं आहे, ते मी बाजूला करून ठेवलं आणि जी बॉटल आहे ती स्वच्छ केली आणि त्यात ते तेल परत गाळून मी व्यवस्थित ठेवून दिलं. आणि हे मला तेल तर 4 ते 5 महिने तर आरामात पुरेल. आता तुम्हाला दाखवते केसांवरती अप्लाय कसं करायचं ते. थोडंसं तेल घ्यायचं, जो छोटा चम्मच असतो ना तेवढं घ्यायचं, जास्त पण तेल घ्यायचं नाही. छोटा चम्मच असतो तेवढा घ्यायचा. आधी मी केसांचे 2 पार्ट करून घेतले, जे माझे केसांचे जटा आहेत ते पूर्ण सोडवले. नंतर तेलामध्ये हा कापूस टाकला मी. तुम्हाला पाहिजे तुम्ही बोटाने पण लावू शकता, पण कापसाने कसं पूर्ण मुळापर्यंत टॅप केलं ना, ते पूर्ण मुळापर्यंत ते तेल लागतं, म्हणून मी कापसाचा यूज करते. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे लावते ती. आणि तेल व्यवस्थित लावून झाल्याच्या नंतर ना चांगला डोक्याला मसाज करायचा. मसाज हा 5 मिनिट तरी चांगला व्यवस्थित करायचा. यानंतर मी केसवरती बांधून ठेवली आणि नंतर नेक्स्ट डे मी धुतली. आता प्रश्न पडला असेल तुम्हाला आवळ्याचा. जो आवळा असतो, कच्चा आवळा, तुम्ही किसून सुकवून वापरला आहे. पण मी जे पहिल्यांदा ऑइल बनवलं होतं ना, ते कच्चा आवळा किसून डायरेक्ट वापरला होता. तो तुम्ही तसाही वापरला तरी चालेल. किंवा तुमच्या जर आजूबाजूला जर समजा आयुर्वेदिक म्हणजे जे औषधी आयुर्वेदिक भंडार असतं ना, तिथे सुका आवळा पण भेटतो, तो वापरला तरी चालेल. मला माहिती नव्हतं की आमच्या एरियामध्ये असे जे सीझन, आवळ्याचा सीझन संपल्यानंतर तसा आवळा मला भेटेल की नाही, मला माहित नव्हतं. म्हणून मी जेव्हा सीझन होता तेव्हा किसून तो सुकून शॅम्पू केल्याच्या नंतर ना नेक्स्ट डे म्हणजे जे तेल आहे ते ओव्हरनाईट तसंच ठेवायचं आणि नेक्स्ट डे धुवून टाकायचं. ठीक आहे, जो कुठचा शॅम्पू असेल तुमचा नॉर्मल त्याने धुवून टाका. शक्यतो म्हणजे आयुर्वेदिक शॅम्पू वापरा, जे केमिकलचे असतात ते वापरू नका. चांगला जर रिझल्ट हवा असेल ना तर आठवड्यातून हे तेल 2दा किंवा 3दा हे वापराच. आणि हे काही तेल काही जास्त असं घ्यायचं नसतं, जरासंच घ्यायचं. एक आपला जो असता पोह्यांचा चम्मच असतो ना तेवढा जरी तेल घेतलं ना, त्याच्यात जरा कमी घेतलं तरी चालेल. फक्त आपल्या मुळांना मसाज करायचं, पूर्ण थापून कधीच नाही तेल ठेवायचं. मुळांना मसाज करत पूर्ण केसांना लागतात. तुम्ही बघितलं असं मी जरासंच तेल घेतलेलं, जास्त तेल घेतलं नव्हतं. चांगलं ते टॅप टॅप करून पूर्ण जे आहे रूटला पूर्ण लावलं, मसाज केलं, ओव्हरनाईट तसंच ठेवलं. नेक्स्ट डे मी शॅम्पू केला. असंच मी रुटीन फॉलो करते. हल्ली 4-5 महिने झाले मी हेच रुटीन फॉलो करते आणि मला खरंच चांगला रिझल्ट भेटतोय. मी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकत राहीन, तुमच्यासोबत शेअर करत राहीन. माझी डेली लाईफ पण मी शेअर करते. मी ब्लॉग चॅनल ओपन केलाय, त्याची पण लाईफ मी शेअर करते. माझा जर व्हिडिओ 1% जरी आवडला असेल ना तुम्हाला, तर मला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. माझं इंस्टाग्रामचं पण अकाउंट आहे, तिथे पण मला फॉलो करा. सो आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.